अंबड येथील सेंट्रल वेअरहाऊसमधील वाद विकोपाला. अंबड येथील सेंट्रल वेअरहाऊस व आरजीएम यांच्यातील वादामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वेअरहाऊसमध्ये मटेरियल माल साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना सध्या धक्कादायक परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला माल सेंट्रल वेअरहाऊसमध्ये ठेवला होता. मात्र त्यावेळी आरजीएम आणि सेंट्रल वेअरहाऊस यांच्यात कोणताही वाद असल्याची माहिती त्यांना देण्यात आली नव्हती. शिवाय या दोघांमधील करारात नेमकं काय आहे याबाबतही व्यापारी अनभिज्ञ होते. मात्र अलीकडे जेव्हा हे व्यापारी आपला माल परत घेण्यासाठी सेंट्रल वेअरहाऊसमध्ये गेले तेव्हा त्यांना कळलं की माल सील करण्यात आलेला आहे. सेंट्रल वेअरहाऊसकडून स्पष्ट करण्यात आलं की व्यापाऱ्यांचे चलन हे आरजीएम कडून आलेलं असून सेंट्रल वेअरहाऊसचा त्यांच्याशी कोणताही थेट संबंध नाही. तसेच आरजीएमने भाडे न भरल्याने हा माल ताब्यात घेतला गेला आहे. व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र सेंट्रल वेअरहाऊसने त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेत रिट पिटिशन दाखल केली. न्यायालयानेही या प्रकरणी 1 महिन्याचा स्थगिती आदेश स्टे दिला आहे. तरी सेंट्रल वेअरहाऊसकडून व्यापाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांचा माल लिलावात टाकण्यात येणार आहे. ही बाब सध्या न्यायप्रविष्ट असली तरी आम्हाला लिलाव करण्याचे अधिकार आहेत, असे सेंट्रल वेअरहाऊसच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून त्यांनी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन या अन्यायाविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या प्रकारामुळे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. त्यांनी माल ठेवले, परंतु करारातील कलमे, वाद, जबाबदाऱ्या या संबंधी कोणतीही माहिती न दिल्याने आता त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हा वाद आता काय वळण घेतो आणि न्यायालय यावर काय निर्णय देतं याकडे संपूर्ण व्यापार जगताचे लक्ष लागलं आहे. नमस्कार, मी विजय बच्चाव, गार्गी इंडस्ट्रीज. सदर आता हे जे सगळे व्यापारी जे गोळा झालेले आहेत ते सगळे यांचं सेंट्रल वेअरहाऊस मध्ये आमच्या सगळ्यांचं मटेरियल माल ठेवलेला आहे. आता जेव्हा आम्ही ठेवला तेव्हा आम्हाला हे काही माहित नव्हतं की आरजीएम आणि यांचा डिस्प्यूट आहे आणि यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय लिहिलेलं आहे आम्हाला माहित नाही. आम्ही एक हे जे माल ठेवतो ते आम्ही डायरेक्ट आरजीएम म्हणजे आम्ही सेंट्रल वेअरहाऊस समजून भरला. तो आम्हाला माहितच नाही याच्यात आरजीएम मध्ये आहे. पण जेव्हा चलन वगैरे मला कळालं, माझं ते 1-1.5 महिन्यात झाला, तर आरजीएम च्या चलन आल्यावर मी बघितलं की अरे याच्यात सीडब्ल्यूसीचं चलन का नाहीये. मग ते कळालं की सीडब्ल्यूसीने यांना चालवायला दिलेले. चालवायला दिल्यावर मग आम्हाला वाटलं ठीक आहे, आपल्याला काय भाडं भरायचंय आणि आपण भाडं भरून आपलं माल काढत राहू. मी 1-2दा माल पण काढला. मग परत माल काढायला आलो, तो म्हणे तुमचा माल सीज आहे. म्हणलं का? तर म्हणे त्या ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांनी भाडं भरलेलं नाहीये. म्हटलं मग आमचा काय संबंध त्याच्याशी? ते म्हणे नाही संबंध कसं नाही, तुमचं आणि आमचं काही रिलेशन नाहीये. तुमचे आरजीएमच्या नावाने चलन आहे तर ते आरजीएमच रिस्पॉन्सिबल आहे, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. आणि त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिलं, म्हणजे आमचं म्हणणंच ऐकलं नाही. आम्ही तुम्हाला म्हटलं तुम्ही आमचा माल जो थकवला आहे, तुम्हाला मुंबई किंवा दिल्लीहून जी काही नोटीस आली त्याची कॉपी द्या. ती कॉपी दिली नाही. आम्ही म्हटलं आम्ही काहीतरी वकिला थ्रू वगैरे काहीतरी करू. तर या सीडब्ल्यूसीच्या मॅनेजर मॅडमनी दिलंच नाही. मग आता आम्ही जाणार कुठे? बरं, आता काही लोकांनी रिट पिटिशन फाईल केलं. 8 दिवस 1 महिना स्टे मिळाला. बरं, स्टे मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी लिलावाची नोटीस काढली. न्यायप्रविष्ट बाब असताना नोटीस काढणं कितपत योग्य आपल्याला काय वाटतं? तेच सांगतो ना, सगळं आम्ही का एवढं शांत बसलो की न्यायप्रविष्ट आहे आणि आपण जेव्हा न्यायप्रविष्ट होईल, समजा उद्या निकाल अगेन्स्ट लागेल, हे लागेल, तर आपण मग सीडब्ल्यूसी कडे जाऊन काहीतरी म्हणणं सांगून आपण हे करू. पण ते न्यायप्रविष्ट असताना सीडब्ल्यूसी म्हणतात. आजही आम्ही आता आमचे निमाचे अध्यक्ष पांचाल साहेब वगैरे आम्ही सगळे गेलो होतो आता, तर ते म्हणे की याच्यात ते न्यायप्रविष्ट असेल तरी आम्हाला राईट्स आहेत असं सांगतात. बरं, यांचं अग्रीमेंट आरजीएमएस आणि त्याचं झालं, आम्हाला काय माहिती. संबंधित मंत्री प्रल्हाद जोशी साहेबांशी आपण काही संपर्क साधणार आहात? आता बघू, आता त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवतो आणि मग बघू आता काय जोशी साहेबांना. आमचा आधी तो विषय झाला की काय कॉन्टॅक्ट आहे का. आता आमचे काय, आता आम्ही ट्रेडर आहे, इथं कुठे कॉन्टॅक्ट बघणार. पण आता बघू, आम्ही पीएमओला लिहू, जोशी साहेबांना लिहू असं. ठीक है, थैंक यू। सबके बिहाफ बात करना चाहूँगा मैं। इन शॉर्ट
एंड वेरी स्वीट वर्ड्स में एक ही बात बोलूंगा कि बहुत सारे व्यापारी है नासिक से जिनका किसी का कुछ बहुत सारा माल कोल्ड स्टोरेज में अभी भी है, और इसमें बहुत सारे मजबूर व्यापारी है जैसे सीसी अकाउंट क्रिएट करने के बाद कर्जा लेने के बाद माल लिया है। दो ही बात है कि CWC और RGVM फूड प्रोडक्ट्स, इन दोनों के बीच में डिस्प्यूट चल रहा है, जिसके चलते सारे व्यापारी जो बेगुना है, जिनका कोई लेती देती नहीं है, वो लोग सब पीछे जा रहे हैं इसमें, और सब पेरिशेबल गुड्स है। जल्द से जल्द, और बहुत बड़ी क्वांटिटी में ये माल है, लाखों रुपए का माल है, जल्द से जल्द इससे सब बाहर निकले, और यही एक सबकी मान्यता है, बस बाकी कुछ नहीं है। नमस्कार, हम सब व्यापारी लोग यहाँ पे इसलिए इकट्ठा हुए हैं। हमने यहाँ पे माल रखा था RJVM कोल्ड स्टोरेज में। RJVM का सेंट्रल वेयर हाउस के साथ कॉन्ट्रैक्ट था, उसने जो इनका बाकी बकाया था वो भरा नहीं, और सेंट्रल वेयर हाउस हमारा माल सेल आउट करके उसको रिकवर करना चाहता है। लेकिन हमने जितना भी भाड़ा था वो सब RJVM को भरा हुआ है, और हमारा जो मटेरियल है वो सब पेरिशेबल आइटम है, कुछ ही दिनों में खराब हो जाएगा। तो लेकिन इसमें जो व्यापारी लोग हैं उनकी तो कोई भी गलती नहीं है, जो सेंट्रल वेयर हाउस हमारा माल को सेल आउट क्यों करना चाहते हैं। उनको सेंट्रल वेयर हाउस की जो भी बकाया है उसको रिकवर करना है, तो RJVM का जो भी वैभव अग्रवाल है उनके थ्रू रिकवर करें। लेकिन ना RJVM हमारी सुन रहा है ना सेंट्रल वेयर हाउस से हम बात करते हैं तो बोलते हैं हम आपको नहीं जानते, और RJVM तो हमारा कोई रिस्पॉन्ड कर ही नहीं रहे चीजों को। तो हमारी यही विनती है कि हमारा जो भी मटेरियल है, जो भी खराब होने वाला मटेरियल है व्यापारी का है, जिन्होंने कर्जा लेके लिया है, उसको जल्दी वापस किया जाए, वरना वो मटेरियल खराब हो जाएगा तो वो किसी के भी मतलब का नहीं रह जाएगा। मेरा यही विनती है सबकी तरफ से। बट जो एग्रीमेंट था वो RJVM और सेंट्रल वेयर हाउस का था, तो आपको क्यों बीच में ला रहे हो? हमारा मटेरियल वो इशू ही नहीं कर रहे हैं। आज वो बोल रहे हैं कि RJVM ने हमारा पैसा दिया नहीं है, और हम केवल जानते थे RJVM को, हम सेंट्रल वेयर हाउस को तो हम कभी जानते ही नहीं थे। सेंट्रल वेयर हाउस ने तो केवल अभी 1.5 महीना पहले ही इस मटेरियल को सीज किया हुआ है, और अभी भी उसको छोड़ने में राजी नहीं है। बल्कि RJVM ने कोर्ट का नोटिस भी भेजा सेंट्रल हाउस को कि जो भी आपको करना है वो आप हमसे बात करिए, लेकिन वो हमारी बिल्कुल भी नहीं सुन रहे हैं। नाशिक लक्ष्य न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।